घडलं तर त्या ठिकाणी आपण सोडून द्यायचं नाही. विजय मिळवायचा, धर्माची स्थापना करायची आहे तर आपल्याला त्या शेवटच्या टोकापर्यंत जाणं या जगात अत्यंत आवश्यक आहे. आजचा हा काळ असाच झाला. निव्वळ उत्सव निर्माण करून उत्सव करून सुद्धा उपयोग होणार नाही. एक दिवस करतो तो नातो धोधार करतो, लहान नाचतो करतो आपण दुसऱ्या दिवशी पाहतो जैसे जय हो. त्याला काय उत्सव म्हणून उत्सव हा कायमचा राहिला पाहिजे. म्हणजे उतू आलं पाहिजे असं त्याला उत्सव म्हटलेला आहे. आनंद असा उत्सव म्हणून त्याला आपण बघलेला आहे. भगवान रामचंद्रांनी जो अवतार घेतलेला आहे कशा करतात त्या ठिकाणी अवतार घेतले ही अराजकता नष्ट करण्याकरता. रावणासारखा महान विद्वान पुरुष, महान पराक्रमी पुरुष असा असून सुद्धा त्याचा वध करणं भगवंताला अत्यंत आवश्यक आणि भगवंताने हा जन्म घेतलेला आहे. जन्माचे कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे. नारदाचं काम झालं नाही तर नारदाने शाप दिला. वृंदेचा पती जो दृष्ट अनंताचे असे शाप घेतले. कशासाठी घेतले शाप भगवंताने की नाही हे जरी यांनी शाप केला तरी चालेल पण मला चांगल्या धर्माची स्थापना करायची, चांगलं कार्य करायचं आहे. त्यांनी कितीही माझी निंदा किती द्वेष केला, विरोध केला, मला शाप केला, मी सहन करेल. परंतु अधर्मासाठी पहिला वामनाचा अवतार झाला त्यांनी त्याच्यात केलं विनंतीला केलं आणि वशिष्ठ ऋषींनी राजाच्या इच्छेसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केलेला आहे. पण तो दशरथाच्या हातून केलं नाही. असं एक पैसा खर्च करणारा तो होता परंतु तरीही त्यांनी तुला हा योग्य नाही हे लक्षात ठेवा. त्यांनी काही योग्य नाही, तुला त्या ठिकाणी यज्ञ करायचा, यज्ञाचा पुरवठा शुद्ध, जो यज्ञाला बसणारा पाहिजे, आहुती टाकणारा तो शुद्ध पाहिजे, सत्कर्मी करणारा पाहिजे, त्याचं पाप झालं नाही. अशाच्या हातून आहुती दिली तरच त्या ठिकाणी उत्तम पुत्र प्राप्त होईल. उत्तम कर्माची फलाची प्राप्ती असेल तर चांगल्याला पुढाकार द्या, चांगल्याला त्या ठिकाणी आपला स्वामी म्हणा, चांगल्याला त्या ठिकाणी मालक बनवा असं त्याच्यातून. आणि त्यात यज्ञ केला, यज्ञातून म्हणजे की परमेश्वर तुम्ही माझ्या कृपा करण्याकरता आला. परंतु जर मी मुलाच्या दृष्टीने इच्छा केलेली आहे, मला मुलगा हवा आहे, तू माझ्या पोटी जन्माला यावं ही इच्छा माझी आहे. म्हणून मी मुलगा मला भगवंताने ताबडतोब काय झालेला आहे, मुलाचं रूप धारण केलं. आता तुझी समाधान झालं म्हणे महाराज परमेश्वरा तुम्ही जरी लहान जरी झाला तरी सुद्धा बोलतात आहे ना. लहान मुलगा बोललो ना त्या ठिकाणी तर काय काय लोक शंका घेतात. हा बोलणारा हा नाना प्रकार शंका येते. मग बोलू नका, मग काय करायचं आहे तुम्हाला. जन्माला बालक येतो तर रडला, लोकांना जन्माला आता रडला तर बरं वाटते हा नाहीतर त्यांना शंका कुठून घ्यायचा. म्हणून तो मुलगा रडायला लागलेला आहे आणि लहानसा मुलगा रडायला लागला भगवंताच्या कौशल्याच्या मातीवर आलेला आहे. आणि कोणासाठी अवतार दिला भगवंताने, विप्र ब्राह्मण म्हणजे ते शुद्ध मनाचे आहे, सात्विक मनाचे आहे, जे भगवंताचा सन्मान आदर करणारे आहे. भगवंताने सांगितले धर्माचं आचरण करणारे आचारांसाठी ब्राह्मणांसाठी म्हणतात. त्यासाठी विप्र धेनू गायीच्या त्याच्या ठिकाणी स्वभाव गायी कशा असतात, शांत असतात, शांत असतात, सर्वांना त्या ठिकाणी सहकार्य करणाऱ्या खूप धेनू संत संत म्हणजे संत रूपाचे आहे, साधू रूपाचे आहे. ते चांगले चांगले विचार आचार करणारे त्याचं वरून Rama
Hare Ram